नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मॅथ मराठी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण नवोदय सिरीजमध्ये नवोदय गणित या विषयातील पाठ क्रमांक 9 अंतर, काळ आणि गती यांचे मापन यामधील आपण स्वाध्याय 9.2 पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण मग पहिला प्रश्न काय आहे पाहू. एक सामना सकाळी 9:30 सुरू झाला. सकाळी किती? 9:30 सुरू झाला. दुपारी 3:15 संपला. तर सामना किती वेळ चालला? तर मित्रांनो, सकाळी 9:30 सुरू झाला म्हणजे 9:30 सुरू झाला आणि दुपारी 3:15 वाजता संपला. तर अशा गणितामध्ये जर दोन्ही वेळेच्या मध्ये जर 12 येत असेल तर अगोदरची वेळ 12 पर्यंत किती वेळ होती हे पाहायचं. म्हणजे 9:30 ते 12 हे 9:30 सकाळी सुरू झाला आणि दुपारी 3:15 संपला. ह्या दोघाच्या मध्ये 12 ही वेळ येते. तर अगोदर आपण काय करू, 9:30 ते 12 पर्यंत किती तास होतात आणि 12 ते 3:15 पर्यंत किती तास होतात, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. मग आता काय करायचं, हे 12 आणि हे 9:30 याची वजाबाकी करायची. म्हणजे 12 मधून 9 तास 30 मिनिटे गेले तर किती वेळ झाला. कारण की मग आता हे 0 मधून हे जात नाही. इथला हातचा इथं घेतला, हे तासाचा हातचा इकडे गेला मिनिटामध्ये, तर ह्याचे 60 होतात. इथं 60 मिनिटं. इथं राहिले 11. हे 0 6 मधून 3 गेले 3 आणि 11 मधून 9 गेले 2. मग इथला वेळ किती लागला हो आपल्याला, 2 तास 30 मिनिटं. आलं का लक्षात? 9:30 ते 12 या दरम्यानचा वेळ आपल्याला 2 तास 30 मिनिटे लागला. आणि पुढचा 12 ते 3:15 म्हणजे 3:15 म्हणजे 3 तास 15 मिनिट. म्हणजे हे 3 तास 15 मिनिट आणि हे 2 तास 30 मिनिट. मग आता ह्याची बेरीज करून घ्या. हे 5 3 आणि 1 4 3 आणि 2 5 म्हणजे 5 तास 45 मिनिटे ते सामना चालला. तर सामना किती वेळ चालला? सामना किती वेळ चालला? 5 तास 45 मिनिट. मग आपल्या पर्यायामध्ये उत्तर आहे का 5 तास 45 आहे, तर बी हे आहे. तर मग आपण इथं काय करू, बीला आपण बी या उत्तराला काळ करू. आलं का लक्षात तुमच्या मित्रांनो? दोन्ही वेळेच्या मध्ये जर 12 असतील तर 12 पर्यंतचा अगोदरचा वेळ काढून घ्यायचा, पुढचा वेळ असतो दोघांची बेरीज करायची म्हणजे ते येऊन जाते. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2. एक बस अ शहरापासून ब शहराकडे ताशी 60 किमी या वेगाने धावली. तिने 3 तासात अर्धे अंतर कापले. तर अ आणि ब या शहरातील अंतर किती होते? इकडे लक्ष द्या मित्रांनो. एक बस आहे, अ शहरापासून ब शहराकडे ताशी 60 किमी या वेगाने धावली. तर 3 तासात अर्धेच अंतर कापले. तर मग अ आणि ब या शहरातील अंतर किती होते? तुमच्या लक्षात आलं का? तिनं काय केलेलं आहे, हे अ शहरापासून ब शहराकडे ताशी वेग किती आहे तिचा, 60 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासाला 60 किलोमीटरचा वेग आहे. या वेगाने ती चालले. 3 तासामध्ये तिनं अर्धच अंतर कापली. किती? तिला वेळ लागला 3 तास, पण किती अंतर कापली हे काही दिलेलं नाही. मग आपल्याला इथं काय काढायचे, ह्याचं आपल्याला किती किलोमीटर म्हणजे अंतर काढायचे इथलं. तर मग आपल्याला अंतर बरोबर काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग वेग किती आहे हो, 60. अंतर किती आहे, हे वेळ किती, 3 तास. म्हणजे तिनं 180 किलोमीटर अर्ध अंतर तिने किती 180 किलोमीटर पर्यंत गेले. मग पुढं प्रश्न काय म्हणते, 3 तासात अर्धे अंतर कापले. म्हणजे तिने किती 180 किलोमीटर गेली. अ आणि ब या शहरातील अंतर किती, म्हणजे हे अर्ध कापलं तर अर्ध पुढं राहिलं. अर्ध पुढं किती, इथं 180. मग हे 180 कापलेलं अंतर आणि 180 कापायचं राहिलं. हे अंतर किती झालं टोटल, एकूण अंतर किती झालं अ आणि ब मधील
360 किलोमीटर. किती झालं? 360 किमी. हे आपलं उत्तर येईल. डी हे आपलं काय आहे? उत्तर आहे. आलं लक्षात तुमच्या? राम 31 डिसेंबर 2015 रोजी रात्री 9:30 वाजता झोपला. 31 डिसेंबर 2015 रोजी रात्री 9:30 वाजता झोपला आणि 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी 6:20 वाजता जागा झाला. तर तो किती वेळ झोपला? तर मित्रांनो, इसवी दिले 15, इसवी दिले 16. तुम्हाला वाटेल 1 वर्ष. अजिबात नाही, कारण की 31 डिसेंबर 2015 आणि त्याच्या पुढचं 1 जानेवारी 2016 म्हणजे आज रात्री झोपला आणि उद्या जागा झाला. कारण की 31 डिसेंबर 15च्या नंतर दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो तो 1 जानेवारी 2016 असतो. मग आपल्याला इथं रात्री त्याने किती वाजता झोपला? 9:30 वाजता झोपला. सकाळी किती म्हणजे रात्री झोपला आणि सकाळी उठला. फक्त काय झालं, 31 डिसेंबरचा दुसरा दिवस 1 जानेवारी असतो. मग त्याने सकाळी किती वाजता उठला? 6:20. मग ह्या 2 वेळेच्या मध्ये 12चा एक वेळ असतो, रात्रीचे 12. मग आपण काय करायचं? हे 9:30 ते 12 किती वेळ होतो ते पाहू. म्हणजे 12 मधून 9:30 ही वेळ वजा करून घेऊ. 0 मधून जात नाही म्हणून इथला हातचा इथं घेतला, इथं राहिले 11 आणि इथं झाले 60. मग 60 मधून 30 गेले तर 30 राहिले. 11 मधून 9 गेले, 2 राहिले. मग 2 तास ह्या 9:30 ते 12 पर्यंत का किती? 2 तास 30 मिनिट झाले. आणि पुढचे 6 तास 20 मिनिट. म्हणजे 6:20ला उठला म्हणजे 12च्या नंतर हे 6 तास 20 मिनिट. ह्या दोघांची बेरीज करा. मग 6 तास 20 मिनिट अधिक 2 तास 30 मिनिट म्हणजे 0, 3 आणि 2 5, 6 आणि 2 8. म्हणजे तो किती वेळ झोपला हो? 8 तास 50 मिनिटे तो काय केला? झोपला. आपलं उत्तर 8 तास 50 मिनिटे. 8 तास 50 मिनिटे पर्याय क्रमांक ये आहे. मग येला आपण काय करून घेऊ? इथं त्याला काळ करून. चौथा प्रश्न काय? एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करायचे आहे. त्याने त्या कामावर 30 माणसे नेमली. 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी त्याने किती माणसं नेमली? 30 माणसे नेमली. जर ते काम 15 दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या ज्यादा माणसाची संख्या किती? जर त्याला ते काम लवकर म्हणजे 15 दिवसातच करून घ्यायचं आहे तर त्या कामावर लागणाऱ्या ज्यादा माणसं म्हणजे अगोदर 30 माणसं आहेत आणखी त्याच्यामध्ये किती एक्स्ट्रा म्हणजे जास्त लागतील. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? हे 2013ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. लक्षपूर्वक इकडे पहा. प्रश्न थोडासा गमतीशीर आहे, वेगळ्या पद्धतीने दिलाय. तर ज्यादा माणसं म्हणजे आधी 30 आहेत, आणखी किती वाढवावी लागतील असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे लक्षपूर्वक प्रश्न वाचला तर आपल्या लक्षात येईल. त्याला काय 20 दिवसामध्ये काम पूर्ण करण्यासाठी हे 20 काय आहे? दिवस आहेत. माणसं किती लागले आहेत त्याला? 30 माणसे लागले आहेत. म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी 20 गुणिले 30 एक काम म्हणजे 20 गुणिले 30 असाच अर्थ होतो ना. 20 दिवस 30 माणसे म्हणजे पूर्ण काम 20 गुणिले 30. तर त्याला ते काम 15 दिवसात करायचे. किती? 15 दिवसात करायचं आहे. तर त्याला माणसाची संख्या किती जास्त माणसं लागतील. म्हणजे काम 20 दिवसात करत असताना 30 माणसे, मग 15 दिवसात जर दिवस कमी झाले की माणसाची संख्या वाढवावी लागते. हे व्यस्त चलन असतं. मग आपल्या इथं काय येणार? 20 गुणिले 30 बरोबर 15 गुणिले माणसे म्हणजे काय करूत आपण? x समजू किंवा असं माणसं धरू आपण. तर मित्रांनो हे 20 गुणिले 30 बरोबरच्या हे इकडलं 15 इकडे भागाकारात जाईल गुणाकारातलं. हे 15 बरोबर x किंवा माणसे समजू. काय समजा? x समजा किंवा माणसे समजा. 15 × 15, 15 दुनी 30, 20 दुनी 40. मग त्याला ते काम 15 दिवसात करण्यासाठी 40 माणसे लागतील. हे 20 दुनी 40 इथं उत्तर घे. आलं का लक्षात तुमच्या?
पण आपल्याला प्रश्न 15 दिवसात किती माणसे हे विचारलं नाही, त्या कामावर नेमाव्या लागणाऱ्या ज्यादा माणसाची संख्या किती. मग त्याला 15 दिवसात जर करायचं झालं तर 40 माणसं लागल्यात. अगोदरच त्याच्याकडे 30 माणसं आहेत, म्हणजे ह्या 40 माणसातून 30 वजा पूर्वीचे माणसं करा, म्हणजे त्याला 10 ज्यादा माणसे लागणार आहेत. आलं का तुमच्या लक्षात. आपलं प्रश्नाचं उत्तर 10 हे येतं. कारण की अगोदर 40 एकूण 15 दिवसात काम करायचं झालं तर एकूण 40 माणसं लागल्यात, पण अगोदरच 30 माणसं येतं. मग ज्यादा माणसाने विचारले ज्यादा किती लागतील, मग 40 वजा 30, उत्तर किती आलं 10. पर्याय क्रमांक डी. थोडेसे गमतीशीर प्रश्न असतात, आपल्याला थोडं गोंधळ टाकणारे असतात. प्रश्न जर आपण लक्षपूर्वक वाचला तर आपल्याला लक्षात येतं आवडतो, त्याच्यामध्ये काहीच अवघड असं नाही. 5वा प्रश्न काय. 200 मीटर लांबीची आणि ताशी 60 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून जाईल, म्हणजे किती वेळात जाईल. 2014ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काहीच नाही, खूप सोपा प्रश्न आहे हा. ही एक आगगाडी आहे, समजा ही आगगाडी आहे आणि इथं एक खांब आहे. काय खांब. मग ह्या आगगाडीची लांबी किती आहे. 200 मीटर लांबीची आगगाडी आहे. 200 मीटर लांबीची आगगाडी ह्या खांबाला ओलांडून जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल. मग तिचा वेग किती आहे हो. वेग आहे 60 किमी. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला वारंवार परीक्षेत येतात. दरवर्षी एखादा प्रश्न असतोच याच्यावर. तर त्याच्यामध्ये एक आपण लक्षात ठेवायचं की एक सूत्र आहे. ते सूत्र जर आपण अशा कुठल्याही गणिताला जर वापरला तर आपल्याला ते गणित सोडायला सोपं जाईल. मग सूत्र काय आहे. तासी वेग बरोबर एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागणारा वेळ. अंतर हे नेहमी मीटरमध्ये आणि वेळ हा नेहमी सेकंदातच असावा लागतो, गुणिले 18/5. आलं का लक्षात. ताशी वेग बरोबर एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागणारा वेळ गुणिले 18/5 हे सूत्रच आहे. ह्या सूत्रामध्ये जर आपण किमती ठेवून दिल्या तर आपल्याला काहीच त्यामध्ये अवघड नाही. मग त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे. ताशी वेग दिला तिचा 60 किमी. मग हा वेग ठेवायचं बरोबर कापलेले अंतर, म्हणजे ह्या पोलपासून तिला अंतर कापून जायचे, म्हणजे हे 200 मीटर जायचे, म्हणून हे 200. लागणारा वेळ दिलेला नाही, गुणिले 18/5. मित्रांनो, आता काय करायचं. ही वेळ इकडे घ्यायची, हे इथं भागाकारात इकडे गुणाकारात येईल, म्हणजे काय होणार. इथं 60 गुणिले वेळ बरोबर 200 गुणिले 18/5. मग आता काय होईल. हे 60 इथं गुणाकारात आहे, इकडे भागाकारात न्या, म्हणजे 200 भागिले 60 होईल इथं. हे इथं बघा वेळ बरोबर 200 भागिले 60, हे इकडल्या इकडे भागाकारात गुणिले 18/5. 6 18, 6 6, शून्याला 0. हे 0 कटला, हे 0 कटला. 5 5, 5 20. वर काय राहिलो 4 गुणिले 3, म्हणजेच त्याला किती 12 सेकंद एवढा वेळ ते पोल किंवा खांब ओलांडायला त्या रेल्वेला 12 सेकंद लागतील. 12 सेकंद म्हणजे सी हा पर्याय येईल. काहीच नाही. असे गणित कोणते आले की फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं. कोणतं. ताशी वेग बरोबर एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागणारा वेळ. अंतर नेहमी मीटरमध्ये आणि वेळ सेकंदामध्ये, गुणिले 18/5 ह्या सूत्रामध्ये ठेवायचं आणि उत्तर काढून घ्यायचं. अवघड असं काहीच नाही. 6वा प्रश्न काय आहे. दुपारी 3:05 ही वेळ अशी लिहितात. मित्रांनो, दुपारी 3:05 म्हणजे दुपारी 3:05 म्हणजे दुपारी, तर हे दुपारी, सकाळी असतील तर सकाळी. 3:05 म्हणजे 3:05.
हे असं लिहिलं जातं. हे पर्याय कोणता आहे? इथं डी 2019ला आलेला प्रश्न आहे हा. काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये, एका सेकंदामध्ये सोडवण्यासारखं आहे. 80 किमी दर तासी या गतीने धावणाऱ्या एका आगगाडीने मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती? 2019ला आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते? 80 दर तासी 80 किमी गतीने धावणारी काय आहे? आगगाडी आहे. एक लक्षात घ्या, ती मालगाडीच्या नंतर 6 तासांनी उशिरा निघाल्या तिथून आणि 6 तासानंतर उशिरा निघून 4 तासांनी तिला मागं टाकले. आलं का लक्षात तुमच्या? 4 तासांनी तिला मागं टाकले. तर त्या मालगाडीचा वेग किती? मग त्या मालगाडीचा जर आपल्याला वेग काढायचा झाला तर ही आगगाडीचा इथं वेग दिलाय, लागलेला अंतर दिले, म्हणजे तिला वेळ किती लागला ते दिलाय, ह्याच्यावरून आपल्याला अंतर कळत. मग आगगाडीचे अंतर बरोबर वेग किती आहे तिचा? ताशी 80 किमी. मग ती काय झाल्या? 6 तासांनी सुटली उशिरा आणि 4 तासांनी तिला मागे टाकली, म्हणजे 4 तास तिला वेळ लागलाय. म्हणजे वेग 80, लागलेला वेळ 4, म्हणजे 8 चौक 32, 320 किलोमीटर तिने काय केलंय? आगगाडीचं अंतर आहे, आगगाडीने पार केलेले अंतर किती? 320 किलोमीटर. आलं का लक्षात तुमच्या? तर मग आपल्याला 320 किलोमीटर अंतर ती 4 तासामध्ये गेली. मग ही गाडी सुद्धा 320 किलोमीटरच धावली मालगाडी. कशामुळं? कारण की 6 तासानं उशिरा निघून 4 तासानं मागे टाकले तिला. म्हणजे ज्या ठिकाणाहून आगगाडी आणि मालगाडी निघाली, आगगाडी निघाली तर तिला आगगाडी जेव्हा निघाली 6 तासांनी उशिरा निघून त्या गाडीला इथं मालगाडीला मागं टाकले किती? 4 तासात. म्हणजे हे अंतर किती झालं? 320 किलोमीटर. मग आता 320 किलोमीटर अंतर माहीत आहे आपल्याला, त्या गाडीचा आपल्याला वेळ माहीत आहे किती लागलाय, त्याच्यावरून आपल्याला त्याचं वेग काढायचे. मग वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग आता हे अंतर किती आहे हो? 320. मग आता वेळ पहा, तिनं ज्यावेळेस निघाली तिच्यानंतर 6 तासांनी ही उशिरा निघाल्या, म्हणजे हे 6 तास आणि ह्या आगगाडीने तिला मागं टाकण्यासाठी लावलेले 4 तास, म्हणजे हे 320 एकूण आगगाडी 10 तास चालली, म्हणजे हे 0 कटलं हे. मग तिचा वेग किती आला? 32 किलोमीटर वेग प्रति तासी 32 किलोमीटरनं गेली ती आगगाडी. तर हे तिथं 4 तासानंतर ही, म्हणजे 6 तासानंतर उशिरा जाऊन सुद्धा तिनं मागे टाकली. मग त्या मालगाडीचा वेग किती? तर मालगाडीचा वेग 32 किलोमीटर. पर्याय क्रमांक ए. तुमच्या लक्षात आलं का? मालगाडी सुटल्याच्या नंतर 6 तासानं उशिरा आगगाडी सुटली. आगगाडी ज्या वाजता सुटली तिनं लगेच तिथून पुढं 4 तासामध्ये त्या मालगाडीला मागं टाकली. म्हणजे आगगाडीचा वेग दिलेला आहे 80 किलोमीटर, 4 तासात तिथं पोहोचलेली आहे. म्हणजे अंतर किती झालं? 320 किलोमीटर. मग आता मालगाडीचा वेग काढायचे. मग मालगाडीचा वेग काढायचा असेल तर मालगाडी किती किलोमीटर चालली आहे माहीत आहे आपल्याला, तिला किती वेळ लागला हेही माहीत आहे, त्याच्यावरून वेग निघतंय. मग तिनं 320 किलोमीटर चालली. मग मालगाडी आगगाडीच्या अगोदर 6 तासांनी निघालती, 6 तास, आणि आगगाडीचा वेळ लागलेला 4 तास, हे दोन्ही मिळून 10 तास, म्हणजे 320 भागिले 10, म्हणजे तिचा मालगाडीचा वेग किती आला? 32 किलोमीटर. काहीच अवघड नाही, लक्षपूर्वक थोडं वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. एक गाडी 504 किलोमीटर अंतर 4 तास 30 मिनिटांमध्ये कापते तर गाडीची गती, म्हणजे गाडीचा वेग प्रति तासाला त्या गाडीचा वेग किती असं विचारलेलं आहे. मग ते गाडी 504 किलोमीटर 4 तास 30 मिनिटांमध्ये जाते. 504 किलोमीटर ती गाडी 4 तास 30 मिनिटांमध्ये ती गाडी
जाते. तर तिचा वेग, तर ती वेग म्हणजे 60 मिनिटामध्ये किती, म्हणजे 1 तास किंवा 60 मिनिट समानच झालं ना दोन्हीपैकी. मग आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण काय करू, ह्याचे सुद्धा आपण काय करू, मिनिट करून घेऊ. मग 4 तासाचे 240 आणि हे 30 म्हणजे किती झाले, 270. 270 मिनिटात ती गाडी 504 किलोमीटर गेलेली आहे. तर तिचा वेग म्हणजे 60 मिनिटात किती किलोमीटर जाईल. मग काय, त्रैराशिक पद्धतीने ह्याची मांडणी करून घ्या. 60 गुणिले 504 भागिले 270. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 6 1 हे 3 दोन्ही 6, हे 3 9 27, 9 1 9, 9 1 54, 9 5 45, 5चा भाग बसला, 5 उरले 54 झाले, 9 1 54. वर काय राहिलं, 2 गुणिले 56 म्हणजे बेसकम 12ला 2, हाच्याला 1, बेपंचे 10 ने 11. म्हणजे ती त्या गाडीचा तासी वेग म्हणजे 60 मिनिटाला 112 म्हणजे एका तासाला 112 किलोमीटर ती गाडी धावते किंवा तिची गती. तर त्या गाडीची गती 112 किलोमीटर, म्हणजे 112 आहे का प्रति तास, 112 किलोमीटर तिची. सी 2009ला आलेला प्रश्न आहे, काहीच अवघड नाही, लक्षपूर्वक पहा तुम्ही. 9वा प्रश्न, 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात. 9.1 मध्ये 9.1 मध्ये सुद्धा असाच एक प्रश्न आला होता पहा. 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात. 3 पुरुष आणि 5 बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात केले जाईल. 2017ला आलेला प्रश्न आहे, काहीच अवघड नाही. आपण 9.1 मध्ये असाच एक प्रश्न आला होता, सोडवला होता. तर इथे त्यांनी काय म्हणलंय ते लक्षपूर्वक बघा. 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करतात. किती दिवसात करतात, 12 दिवसात. किंवा हा शब्द वापरलाय त्यांनी. तेच काम 3 पुरुष आणि 5 बायका, इथं किंवा नाही, 3 पुरुष अधिक 5 बायका म्हणजे दोघांना मिळून किती दिवसात करतील, असा त्याचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, 6 पुरुष 12 दिवसात करल्या किंवा 10 बायका 12 दिवसात करल्या. मग आपण काय करू, इथं एक लक्षात घ्या, 6 पुरुष आणि 10 बायका ह्या बरोबरीनेच काम करल्या. तर 3 पुरुषाच्या बरोबरीनं किती बायका काम करतील, तर काय होईल माहिती आहे का, ह्याच्या हे 3च्या इथं दुप्पट झाले, इथं 5च्या दुप्पट झाले, म्हणजे इथं पण काय येणार हो, 5 बायका म्हणजे 3 पुरुष बरोबर 5 बायका येणार. आला का लक्षात तुमच्या. आपण हे 3 पुरुष 6 पुरुष बरोबर 10 बायका, तर 3 पुरुष बरोबर 5 बायका म्हणजे 6च्या अर्ध इथं झालं, तर 10च्या अर्ध इथं येईल. 5 बायका, मग इथं 5 बायका अधिक इथं 5 बायका म्हणजे एकूण किती झाल्या, 10 बायका बरोबर किती दिवसात करतील. मग आता आपण मांडणी करून घेऊ. हे इथं 10 बायका 12 दिवसात, तर हे 10 बायका किती दिवसात येऊ का बघा. 10 बायका 12 दिवसात करतात. मग आता खाली सुद्धा 10 बायका 12 दिवसात करतील किंवा वरी 10 बायका 12 दिवसात, तर खाली किती, म्हणून ह्याचं उत्तर काय आलं, 12 दिवस हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. काहीच अवघड नाही. 10वा प्रश्न काय, एक आगगाडी सकाळी 5:45ला सुटते, पुढच्या स्टेशनवर 9:20 पोहोचते. पुढच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागला. सकाळी 5:45ला सुटते आणि 9:20ला पोहोचते. 9:20 उणे 5:45. मग आता हे 20 मधून 45 आहे ना, इथला इथं घेतला, इथं झाले, इथला 1 तास इकडे घेतला म्हणजे 60, इथं राहिले 8. मग हे 60 आणि 20 हे किती झाले हो, 80 मिनिटं झाली. मग 80 मधून 45 म्हणजे 0 मधून 5
जात नाही. इथला हातचा इथं घेतलाय 10, 10मधून 5 गेले 5, इथं राहिले 7, 7मधून 4 गेले 3, मग 8मधून 5 म्हणजे 3 तास 35 मिनिटे त्या आगगाडीला पुढच्या स्टेशनवर जाण्यासाठी वेळ लागला. पर्याय क्रमांक ए 2017ला आलेला प्रश्न आहे हा. एक आगगाडी तासी 60 किमी वेगाने एका स्टेशनवर 1:45 वाजता दुपारी 1:45 दुपारी सुटली. 165 किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल? 2018ला आलेला प्रश्न आहे. तिचा तासी वेग दिलाय, तिचं अंतर दिलेलं आहे, मग तिचा वेळ काढायची आपल्याला. अगोदर ती दुपारी 1:45ला दुपारी निघालेली आहे. तिचा वेग आहे 60 किलोमीटर, अंतर आहे 165. मग आपल्याला सूत्र काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले कालावधी म्हणजे वेळ. मग आता आपला वेग किती आहे? 60 बरोबर अंतर किती आहे? 165 किलोमीटर आणि तिचा वेळ माहिती नाही आपल्याला. मग आपण हे वेळ इकडे घेतला, हे वेळ इथं भागाकार आता इकडे घेतला तर काय होईल? 60 गुणिले वेळ बरोबर 165 येईल इथं. मग आता वेळ बरोबर 165 भागिले 60, 3 दुनी 6 0, 3 5 15, 1 उरला 3 5 15, 5 चोक 20, 5 1 5, 5 1 5, 11/4 येईल. मग 11/4 जर आलं तर ह्याला 4 1 4, 4 दुनी 8, 2 3 उरले /4 म्हणजे 2 पूर्ण तास आणि 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे 4 भागापैकी 3 म्हणजे 2 तास 45 मिनिटे तिला काय लागला? मग वेळ लागला. मग आपल्याला प्रश्न काय म्हणते? किती वाजता पोहोचली? मग निघालती किती वाजता? हो 1:45ला निघालती, तिला लागला 2 तास 45 मिनिट. ह्या दोघाची बेरीज करा. 0 हाच्याला 1, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 3 तास 90 मिनिट. मग इथला हातचा एक इकडे घेतला, इकडे झाले 4 तास, मग 90मधून 60 गेले 30 मिनिटे. 4 तास 30 मिनिटे. मग 4 तास 30 मिनिटे कधी? दुपारी निघालती, दुपारचीच. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून इथून पुढचे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप व विविध शालेय स्पर्धा परीक्षेविषयी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच ट्रिकनुसार पण भरपूर व्हिडिओ आहे. तरी तुम्ही माझ्या मॅथ मराठी चॅनलला एकदा अवश्य भेट द्या. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद.